सर नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना तुम्ही या योजनेतून बाद झालात का? तुम्हाला अपात्र केलंय का? तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे का? ज्या महिलांना मागचा मार्च मिळाला, एप्रिलचा मिळाला, पण मेचा मिळेल का? किंवा ज्या महिलांना मार्चचा सुद्धा हप्ता मिळाला नाहीये, एप्रिलचा सुद्धा हप्ता मिळाला नाहीये, त्यांना मेचा हप्ता येणार आहे का? तुम्हाला सरकारने बाद केलंय, अपात्र केलंय का? हे कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत तुम्हाला मे महिन्याचा 23वा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. लाखो महिला भगिनी आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे साधारणतः 1,66,00,000 महिलांना आलेला आहे. त्या अगोदरचे जे काही हप्ते होते ते महिलांची संख्या वाढली होती, परंतु जो तुमचा आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे महिलांची संख्या कमी कमी होत आहे. मग तुम्हाला सुद्धा अपात्र झालायत का? केलंय का? मग झाला असेल, केलं असेल अपात्र, तर कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं किंवा तुमचं नावच मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेतून वगळलं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे कळणार आहे? तर ती सगळी माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. लाडके बहीण असाल तर सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप साऱ्या महिला आहेत त्यांना सरकारने पैसे पाठवले आहेत पण आधार शेडिंग दुसऱ्याच बँकेला झालंय, त्यामुळे सुद्धा त्यांना माहिती नाही. इथं तुम्हाला स्पष्ट कळणार आहे सरकारने पैसे पाठवलेत का, पाठवले तर कुठल्या महिन्याचे पाठवलेत, त्यासोबत तुम्ही पात्र झालात, पात्र आहेत मग पैसे का बरं आले नाहीयेत, अपात्र आहेत तर नेमकं त्या ठिकाणी अपात्र झालाय का, तर ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये दिसणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा, नुसताच बघू नका. तर तुमचे सहकारी ज्या कुठल्या महिला भगिनी आहेत ज्यांना या संदर्भामध्ये सुद्धा माहिती द्या. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या. ओके, स्टेप बाय स्टेप आपण बघूया. बघा, तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस कसं तपासायचं ती सोपी मार्गदर्शिका इथं दिलेली आहे. आता बघूया स्टेप बाय स्टेप. टोटल जर महिला भगिनी पाहिल्या असेल तर 80 लाख महिला आहे अपात्र ठरल्यामुळं अर्जाची स्थिती तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कसं चेक करायचं ते पण सांगतो, कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की पुढच्या महिन्याचा तुम्हाला हप्ता येणार आहे की नाही. म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे. काळजी करू नका, ऑथेंटिक संपूर्ण माहिती. नंबर 1 जर पाहिलं असेल तुम्हाला सगळ्यात अगोदर ही वेबसाईट लागते. अधिकृत वेबसाईट कुठली? अधिकृत वेबसाईट कधी आहे? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असेल किंवा क्रोम असेल, जायचं गुगलवरती डायरेक्ट लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं टाकायचं. पहिलं जे ओपन होईल त्याला क्लिक करायचं. बघा, त्याच्यानंतर 2 नंबरची पायरी अप्लिकेंट लॉग इन. लॉग इन नाव तुम्हाला दिसेल त्या वेबसाईट गेल्यानंतर. त्या लॉग इन अर्जदाराचं लॉग इन असं असेल त्याला क्लिक करायचं. फक्त एवढंच काम करायचं. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन होऊन जाईल. एक सेकंड, हा बघा, आता ही विंडो ओपन झाली तुमच्याकडे. मग काय काय दिलं त्याच्यामध्ये बघा. 3 नंबर तुमचं खाते उघडा म्हणतो. तुम्हाला पासवर्ड माहित नसेल काळजी करायची गरज नाही. पासवर्ड कसं फॉरगेट करायचा ती पण माहिती देतो. नंबर 1 नोंदणीकृत मोबाईल क्रमांक. इथं तुमचा जो काय लाडक्या बहिणीसाठी तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं असेल तुम्ही इथं काय दाखवतोय बघा, पासवर्ड दाखवतोय. पासवर्ड आता तुम्हाला पासवर्ड माहिती नाहीये, हरकत नाहीये. हा कॅप्चा दिसतोय का? कॅप्चा इथं असतो, असं या प्रकारचा कॅप्चा टाकून द्यायचा, बाजूला असतो इथं. आणि या लॉग इनच्या खाली फॉरगेट नावाचं बटन. जर पासवर्ड तुम्हाला माहित नसेल तर फॉरगेट पासवर्ड नावाचं इथे ऑप्शन आहे, त्या फॉरगेट पासवर्डला क्लिक करायचंय. मग तुमचा नवीन पासवर्ड तो कन्फर्म पासवर्ड करायचा. पुन्हा लॉग इन राहायचं. इकडे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही नवीन बनवलाय तो पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे. आणि मग कॅप्चा टाकून लॉग इन वर क्लिक करायचं आहे. कोणासाठी आहे? ज्यांना पासवर्ड विसरलाय किंवा माहिती नाही त्यांच्यासाठी आहे. बाकीच्यांना काहीच नाही. मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा जो पासवर्ड असेल तो टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे, लॉग इन करायचंय. ठीक आहे. आणि पुढे जायचं. पुढे गेल्याच्या नंतर या प्रकारचं तुमचं पेज तयार होऊन जातं किंवा पेज नव्याने ओपन होऊन जातं. बघा, एक सेकंड. मग 4 नंबरचं काय? अर्जाची माहिती तुम्हाला मिळते. त्या माहितीमध्ये तुम्हाला काय करायचंय? लॉग इन झाल्यावर अप्लिकंट सबमिटेड या पर्यायावर क्लिक करायचं. लॉग इन केली की हा पर्याय दिसतो तुम्हाला, अप्लिकंट सबमिटेड. याला तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं काय स्टेटस, सद्यस्थिती म्हणजे तुमचं स्टेटस तुम्हाला कळतं तिथं. मग या स्टेटसवर क्लिक कसं करायचं केल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे. तिथं अप्रूव्हल असेल तर तुम्ही पात्र आहात, पैसे तुमचे येणं चालू आहे.
डिसअप्रूव्हल असेल तर तुम्हाला पैसे मिळालेले नाहीयेत. बघूया. समजा आता तुम्ही या स्टेटसवर क्लिक केलेला आहे, त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला दाखवलंय तुमच्या स्टेटसचा अर्थ काय. ग्रीन मध्ये दाखवलंय अप्रूव्हल दाखवलंय म्हणजे मंजूर आहे. अभिनंदन, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. इथं तुम्ही पात्र आहे. असं जर तुमचं स्टेटस अप्रूव्हल असेल आणि जर तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले असतील, बघा स्टेटस अप्रूव्हल दाखवलंय परंतु मार्चचे 1500 आलेले नाहीये आणि एप्रिलचे सुद्धा 1500 आले नाही. ठीक आहे, तुम्हाला आले नाही, परंतु हे सुद्धा पैसे किती सरकारने पाठवलं हे सुद्धा कसं पाहायचं ते पण सांगतो. आता हे आलंय अप्रूव्हल आहे, याचा अर्थ काळजी करायची गरज नाही, पैसे तुम्हाला येतील. इकडं डिसअप्रूव्हल आहे म्हणजे अपात्र केले तुम्हाला, असं जर दाखवलं तर तुम्हाला या योजनेचे लाभ मिळणार नाही. म्हणजे डिसअप्रूव्हल जर असेल तर व्यवस्थित बघून घ्या. अप्रूव्हल आणि डिसअप्रूव्हल असं चेक करायचं. त्यानंतर आता केलंय, ठीक आहे. आता तुम्हाला पैसे किती आलेत आतापर्यंत कसं चेक करायचं बघा. ह्या स्टेटसच्याच बाजूला बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर स्टेटस आहे त्याच्या बाजूला असं एक आयकॉन आहे रुपयाचं. बघा डॅशबोर्डवरील रुपयाच्या चिन्हावर आयकॉन क्लिक करायचं म्हणजे सेम स्टेटसच्या बाजूला असं रुपयाचं चिन्ह येतं. हे स्टेटस तुमचं कुठे गेलं, हा इथं ज्याच्याच बाजूला एक रुपयाचं चिन्ह आहे त्याला तुम्ही क्लिक करायचं सांगतो. इथं सद्यस्थिती घ्यायचं असं एक चिन्ह आहे, त्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर जेव्हापासून हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्हाला आजपर्यंत आतापर्यंत किती पैसे जमा झालेत, कुठल्या महिन्याचे पैसे दिलेले आहेत, कधी 3000 आले, कधी 4500 आलेत, कधी 1500 आलेत, हे जे काय आलेत ते सगळं तुम्हाला दाखवतो. मग त्याच्यामध्ये चेक करायचं तुम्ही, तुम्हाला मार्च महिन्याचे आलेत का 1500, एप्रिल महिन्याचे आले का 1500 आणि मार्च आणि एप्रिलचे आले असतील 1500. परंतु बघा मार्च महिन्याचे सुद्धा 1500 आलेत, मार्च महिना 1500 दाखवायले बघा 1500 आणि एप्रिल जो महिना आहे या एप्रिलचे सुद्धा तुम्हाला 1500 असं दाखवतंय आलेले. स्टेटस मध्ये दाखवतंय पैसे आलेत परंतु बँकेत पैसे आलेले नाहीत, अकाउंटला पैसे आले नाहीत. मग अशा वेळेस दोन कंडिशन आहे. एक, तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह नाहीये, ते ऍक्टिव्ह करून घ्यायचं म्हणजे बँकेला तुमचं आधार लिंक करायचं. नंबर एक, जर तुम्ही म्हणता बँकेला माझं आधार लिंक आहे तर मग तुम्ही जे बँक अकाउंट चेक करता तुम्ही पहिलं बघून घ्या की तुमचं कोणतं बँक अकाउंट आधारला लिंक आहे. त्या बँकेत पैसे गेले असतील आणि दुसरंच बँक अकाउंट तुम्ही चेक करत असाल, असं खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत झालेलं आहे. तर तुमच्या बाबतीत सुद्धा झालंय का चेक करा. जर हे दाखवत असेल, पैसे सुद्धा दाखवत असेल मार्च एप्रिलचे इथं जमा झालेत आणि अकाउंटला आले नसेल तरच. ज्यांना दाखवतच नसेल अकाउंटला पैसे आले नाहीत आणि डिसअप्रूव्हल सुद्धा किंवा डायरेक्ट अप्रूव्हल दाखवते परंतु पैसे मार्च एप्रिलचे आले नाही, ते काळजी करू नका. मे मध्ये तुम्हाला ते पैसे मिळतील. काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले, काही टेक्निकल इश्यूमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत, त्यामुळे मार्च एप्रिल आणि मे चे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे एकंदरीत तुम्हाला यामध्ये 4500 मिळतील. कोणाला ज्यांचं अप्रूव्हल आहे मार्च एप्रिल पैसे नाही मिळाले, काही टेक्निकल इश्यू आहे, बँकेचा असेल सरकारकडून असेल किंवा पैसेच पाठवले नसतील, या संदर्भात मार्च एप्रिल आणि मे चे असे एकंदरीत 4500 तुम्हाला मिळतील. परंतु ज्यांना डिसअप्रूव्ह दाखवतंय त्यांचे त्या ठिकाणी पैसे येणार नाहीत कारण त्यांना योजनेतून बाहेर काढलेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे. हा, तुम्हाला आतावरून किती हप्ते मिळालेत, इन्स्टॉलमेंट मिळालेत हे तुम्ही तिथं तपासू शकता. सांगितलं स्पष्ट. नंबर एक, लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in वेबसाईटला जायचंय, अप्लिकंट लॉगिन वर जायचंय, अप्लिकेशन सबमिट मध्ये तुम्हाला जाऊन तिथं तुमचं स्टेटस चेक करायचं. अप्रूव्हल आहे डिसअप्रूव्हल त्याच्याच बाजूला या प्रकारचं एक चिन्ह आहे बघा, रुपयाचं चिन्ह आहे, त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केलं की पूर्ण लिस्ट तुमची येऊन जाते. तिथं आजपर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झालेले, किती दिलेले आहेत किंवा कुठला हप्ता आलेला नाही, ती सगळी माहिती तिथे मिळते. त्यामुळे ही माहिती अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. काळजी करू नका, पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणीला 1,66,00,000 लाडक्या बहिणी आहेत. मार्च आणि एप्रिलचा जो काही हप्ता आहे तर हा हप्ता खूप साऱ्या महिलांना मिळाला नाहीये. अप्रूव्हल आहे, पैसे बँकेत तिथं दाखवता आलेले, स्टेटस मध्ये पाहिलं तर मार्चचे आलेत, एप्रिलचे आलेत, बँकेत चेक केलं तर पैसेच नाहीये. तर त्या महिलांना शक्यता आहे मे सोबत मागचे राहिलेले पैसे सुद्धा येऊ शकतात. सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. याच प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण चेक करून द्या. ठीक आहे.